अरे जा रे. अरे तू स्पॉन्सर आहेस ना. जा निघ चल गप जा. तू स्पॉन्सर आहेस जा रे. अरे तू स्पॉन्सर आहेस ना. तुला काय पाहिजे? माती कोरलास काय भेटणार नाही. गप जा. कोरलास काय भेटणार? तर मंडळी तुम्हाला मी आज बसमध्ये काय करतोय असा प्रश्न पडला असेल, पण आज आमच्या फॅमिलीची मस्तपैकी ट्रिप निघलेली आहे. या 2 दिवसामध्ये आम्ही फॅमिलीची माणसं जे काय मजा करू, जी काय मस्ती करू आणि जो काय एन्जॉय करू तो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपला ब्लॉग स्टार्ट करूया. मंडळी, जसा आपण कुठलाही काम करायच्या पहिले आपले गणपती बाप्पाचे पायी माथा टेकतो, तसाच आज आम्ही आमची जर्नी स्टार्ट करायच्या पहिले महाडच्या गणपतीच्या पायी माथा टेकून आमच्या जर्नीला सुरुवात करणार आहोत. आता मी तुम्हाला माझ्या फॅमिली सोबत मिळवणार आहे. मंडळी सगळ्यांना हाय बोला. तर आता आपला पहिला डेस्टिनेशन जो आहे तो महडचा गणपती आहे. आता आपण महडला चाललो, मस्त की देवाचं दर्शन घेऊया. मंदिरातला दर्शन करण्यासाठी लाईन जी लागली ती तुम्हाला दाखवतो मी. आता पूर्ण गेटच्या बाहेरपासून लाईन लागलेली आहे, ती आता दाखवतो तुम्हाला. थांबा मी. सॉरी मंडळी, मी तुम्हाला आतमधला दर्शन करता वेळेला देवाचा फोटो किंवा व्हिडिओ नाही काढू शकत, कारण की आतमध्ये पूर्णपणे मनाई आहे, सक्त मनाई आहे त्याच्यावरती फोटो व्हिडिओ काढण्यासाठी. म्हणून मी देवाचा फोटो आणि व्हिडिओ काढला नाही, तर समजून घ्या. मंडळीला आता आपला देवाचं दर्शन झालं आहे आणि आता देवाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मी थोडासा चाललो आहे. आपण चाललो दत्त मंदिरामध्ये पाया पडायला. मी सध्या दत्ताच्या मंदिरातून पण पाया पडून आलो आहे, तरीसुद्धा ताईसुद्धा आम्हाला व्हिडिओ किंवा फोटो काढून नाही दिला. ते बोलले डायरेक्ट तुमचा कॅमेरा जप्त करण्यात येईल, म्हणून आम्ही फोटो व्हिडिओ दत्ता मंदिराची सुद्धा नाही काढली. तिथून पाया पडलो ना आम्ही आलो बाहेर. तसंच इथं पण जाम स्ट्रिक्ट रूल आहेत फोटो आणि व्हिडिओ काढण्याबद्दल. म्हणून येता वेळेला जर तुम्ही फोटो व्हिडिओ काढत असेल तर स्वतःची काळजी घ्या, नाहीतर मग ते जप्त करतात डायरेक्ट. ही बघा आमची मंडळी सगळीकडे जातात, त्या फोटोशूट करतात. ज्या चांगली प्लेस भेटेल त्या सगळ्याकडे फोटोशूट चालू आहे. हे बघ नुसता फोटोशूट. अरे भरल तो कॅमेरा बंद करा, आता बंद करा. भरल कॅमेरा बंद करा. तू गप. आता दर्शन म्हणता घेऊन आलो. आता कुठे जाऊ? नाश्ता करशील का नाही? नाश्ता करायचा का सांग आता. आपण नंतर खाऊ तिथे गेल्यावर. एक स्टार फ्रूट यार.
ही दोघं भाऊच बहिणीच आहेत. यांचा रुपयाचा पटन आहे. नुसतं या त्या बारीक बारीक गोष्टीची नुसती भांड असतात. दर्शन करून नाश्ता करून आमची मंडळी निघली दुसऱ्या डेस्टिनेशनला. मंडळी आता जो तुम्हाला दिसतोय तो आहे नागमोडी रस्ता. या रस्त्यावर जर तुम्हाला गाडी नीट चालत आली आणि तुम्ही तुमच्या गाडीचा बॅलन्स नीट करता आला तर तुम्ही जिंकले. कारण की जो रस्ता आहे तो थोडा कठीण आहे. म्हणून गाडी चालता वेळी तुम्ही सगळीकडे लक्ष द्या आणि गाडी व्यवस्थित चालवा. जो रस्ता पूर्णपणे नीट पार करा. प्रवासात बोरघाटातून सह्याद्रीच्या रांगा पार करत लोणावल्याच्या दिशेने जाताना निसर्गाच्या वरदस्त लाभलेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा खंडाला गाव. गावाच्या घाटमाथ्यावर श्री वाघजाई आईचं स्वयंभू व जागृत देवस्थान आहे. मंडळी आजचा आपला दुसरा डेस्टिनेशन आहे वाघजाई देवी. सकाळचा टाईम आहे त्याच्यामुळं लोक पण जास्त नाही आहे, पब्लिक पण जास्त नाही आहे. मला वाटते पटापट दर्शन होईल आमचा. जसं आमचं दर्शन होईल तसं आम्ही निघू लगेच. कारण की अजून 2-3 डेस्टिनेशनला आम्हाला पोहोचायचं आहे लवकरात लवकर. सकाळ होत झालेली आहे म्हणून आमची मंडळी निघलेली आहे. आमच्या मंडळीचे पाय मला वाटते अख्खा देऊळ भरलेला दिसेल. कारण की तुम्ही बघू शकता या साईडला लोकच नाही जास्त. तुम्हाला दिसू शकतं की पूर्ण मंदिर खालीच आहे. वाघजाई मातेच्या देवळाला ब्रिटिश कालापासूनच महत्त्व प्राप्त आहे. त्या काळी घनदाट अरण्य खोल दर्या असलेला या भागातून प्रवेश करणं म्हणजे धाडसच जणू. परंतु दळणवळणाचा हाच मार्ग असल्याने प्रवास सुखरूप होण्यासाठी आपले व्यापारी, सैनिक आणि नागरिक आई वाघजाईला साकडं घालून प्रार्थना करून या भागातून प्रवेश करत असत. मंडळी आपला आता देवीचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि आता मी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचे तुम्हाला थोडं बहुत व्हिज्युअल दाखवतोय, तर त्याची मजा घ्या. मंडळी आता आपण नारायणी धाम टेम्पल जवळ आलो आहोत, तर आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. श्री नारायणी धाम लोणावल्यातील पर्यटकांना देवाच्या जवळ आध्यात्मिक विश्राम प्रदान करते. मंदिर परिसर 4.5 एकरमध्ये पसरलेला असल्याने अनेक सुविधा आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री नारायणी सेवा संस्था आणि श्री नारायणी नारी चेतना केंद्र यांच्या माध्यमातून समाजासाठी उपक्रम राबले जातात.
नारायणी धाम दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चालू जी इथं गौशाला आहे तिथे जाऊन बघतो काय काय आहे आणि मग तुम्हाला सांगतो. माझ्यासोबत तुम्ही बनून राहा, तुम्हाला दाखवतो मी काय काय याच्यामध्ये गौशाळेमध्ये. गौशालेमध्ये आपल्याला गौमातेला चारा टाकायचा असेल तर आपल्याला चारा पहिले विकत घ्यायला लागतो, नंतरच आपण गौमातेला चारा टाकू शकतो. तर आता आमची स्वारी निघाली आहे तिसऱ्या पॉइंटला. गाडीमध्ये सगळी माणसं आमची बसली, सगळ्यांना भुका लागलेली आहेत. हे हाय करा, सगळी हाय करा. सगळ्यांना भुका लागली आहे. जो तुमचा जो तुम्हाला हाय पण ऐकायला येते ना तो पण जीवा वाला येते. अजून टाइम झाला नाही तरी पण यांना भुका लागली सकाळपासून. सकाळी जावायचं होतं 6 वाजता, ही 4ला सुटून सगळ्यांना उठव होती. अशी सगळी आमची मंडळी, छोटी मोठी मंडळी. काय बोलायचं आता, कोणत्या झोपा पूर्ण झाल्या नाही, काय पूर्ण झालं काहीच समजा नाही. उठा उठा उठा, फिरायला जायचं, फिरायला हेर लावलेला नुसता सगळ्यांना. काय बोलायचं आता. आता आम्ही पोचलो टायगर पॉइंटला. टायगर पॉइंटला सध्या बोलतो बघण्यासारखं काय नाही, कारण की इथं पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं जाम काय काय असतं. धबधबे असतात, त्याच्यानंतर डॅम आहे इथं, बुशी डॅम म्हणून तो असतो बघायला. आता बघूया काय काय बघायला भेटते आपल्याला. आपल्या पाठीमागे आहे टायगर पॉइंट. चला जाऊ त्याशीच. मी तुझ्या बरोबर येई नाही, मी तुझ्या बरोबर येई नाही. काही खावाला पिवाला लुटशील तुम्हाला, तू लुटशील मला, मी येईन तुझ्यावर. अरे जा रे, अरे तू स्पॉन्सर आहेस ना, जा डिंग, चल गप जा. तू स्पॉन्सर आहेस ना. जा रे, अरे तू स्पॉन्सर आहेस ना. तुला काय पाहिजे? माती कोणलाच काय भेटणार नाही, गप जा. कोणलाच काय जा रे. लोणावळ्यातील टायगर पॉइंट किंवा टायगर लेप हे 750 मीटर डोंगर शिखरावर वसलेलं हिरवगार दरी, तलाव आणि धबधब्यांच्या विहंगम दृश्याचा नजराणा लाभलेला ठिकाण आहे. आम्ही टायगर पॉइंटचे एकदम लास्ट टोकावर आलो. या साईडला काहीच नाही टायगर पॉइंटला. बेस्ट टाइम टू विजिट आहे तो पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये तुम्ही कधी पण या, इथे हिरवागार निसर्ग असेल तेव्हा या साईडला लोकेशन पण एकदम भारी होईल आणि इथलं वातावरण एकदम भारी होईल. तेव्हाच तुम्हाला फोटोशूट करायला सुद्धा भारी पडेल. संपला या साईडला, काही दिसत नाही म्हणा, संपला. तो लास्टचा आहे मला वाटतं, संपला सगळा. आणि या बाजूला परत आपल्याला खोल दरी दिसते. मंडळी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हा जो परिसर आहे एकदम खाली खोल दरी आहे. तर हे जेवढं पण बॅरियर लागेल ना त्या बाजूला जाण्याची कोशिश करू नका, कारण की कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून आपली सेफ्टी पहिले तुम्ही बघा. हे जे पूर्ण बॅरियर लावलेत ना, हे पूर्णपणे हे जे बॅरियर दिसतात ना तुम्हाला, माझ्या दोन्ही साईडला तुम्हाला बॅरियर दिसतात ना, त्या बॅरियरना ओलांडण्याची कोशिश करू नका, कारण की धोकादायक होऊ शकते आणि होत्याचं नव्हतं होऊ शकते. म्हणून सांगते बॅरिकेडच्या आतमध्ये राहा. जो काय व्ह्यू आहे तो तुम्ही याच्या आतमधून बघा. जे लोक जातात ते बाजूला त्यांना पण तुम्ही समजवा. मी तर बोललोय धोका दिगाना, कोण ऐकत नाही आपला, म्हणून सोडून दिला विषय. म्हणून मी तुम्हाला एक माहिती देत आहे, कृपया करून या बॅरियरच्या पाठीमागे जाऊ नका. याच्या बॅरियरच्या आतमध्ये उभं राहा आणि बिंदास शूट करा. लोणावळ्यामध्ये मी माकडा बघली, त्याच्यानंतर बिबटे बघले, आणि त्याच्यानंतर चित्त सगळा या सगळ्या बघितलेल्या गोष्टी किंवा पक्षी बिक्षी बघितल्या. पण मी लोणावळ्यात पहिल्यांदा उंट बघताय. मी तुम्हाला दाखवते लोणावळ्याला उंट. ते बघ काय पॉईंट आहे, कोणता पॉईंट आहे? लायन पॉईंट.
दोन्ही पॉईंट सेमच आहे. पण जर यावायचं असेल तर टायगर पॉईंटला या. टायगर पॉईंट जाम मोठा आहे आणि बघासारखं आहे जरासा थोडा बहुत. पण बेस्ट टाइम टू विजिट फक्त पावसाळ्याला या. पावसाळ्याला आजूबाजूला परिसर एक नंबर असतात, धबधबा असतात आणि इथं धरण बिरण आहे. तर पावसाळ्यासाठी भारी आहे.